एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा महायुतीवर गंभीर आरोप केलेत। अनेक ठिकाणी पैसे वाटप झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि इम्तियाज जलील यांनी पैसे वाटपाचा व्हिडिओ सुद्धा दाखवलाय। मतदारांना पैसे वाटल्याचा व्हिडिओ दाखवत हा त्यांनी आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे। तर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी महायुतीवर हे गंभीर आरोप केलेले आहेत। अनेक ठिकाणी पैसे वाटप झाले असा आरोप इम्तियाज जलील यांच्याकडून करण्यात येतोय आणि या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे पैसे वाटपाचा। मतदारांना पैसे वाटल्याचा व्हिडिओ दाखवत हे आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेत। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी महायुतीवर अशा आशयाचे गंभीर आरोप केलेत। किसी मुस्लिम आदमी ने मुझे फोन करके नहीं बताया, वहीं के नॉन मुस्लिम लोगों ने मुझे फोन करके कि साहब ये जितने भी लोग ये जालिंदा शेंडगे ने लेके आया है। तर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी महायुतीवर अशा आशयाचे गंभीर आरोप केलेले आहेत आणि आपण जसं दृश्यांमध्ये पाहिलं प्रोजेक्टरवर एक व्हिडिओ त्यांनी दाखवला आणि तो व्हिडिओ दाखवत पैसे वाटपाचा आरोप इम्तियाज जलील यांच्याकडून करण्यात येतोय। ये कांग्रेस का था होगा एजेंट। या आरोपांचे आता काय पडसाद उमटतात आणि भाजप नेत्यांकडून महायुतीकडून त्याच्यावर काय प्रतिक्रिया देते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। अनेक ठिकाणी पैसे वाटप केले असा आरोप थेट एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी महायुतीवर केलेला आहे। गंभीर आरोप आहे हा आणि अनेक ठिकाणी पैसे वाटप झाला असा त्यांचा आरोप आहे। एक व्हिडिओ सुद्धा त्यांनी दाखवला आणि या व्हिडिओमध्ये पैसे वाटप होत असतानाचा हा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतो। बऱ्याच ठिकाणी पैसे वाटप झाले असा आरोप इम्तियाज जलील यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। महायुतीकडून आता यावर काय उत्तर येतं, त्यांची भूमिका काय घेतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। इम्तियाज जलील यांनी प्रेस कॉन्फरन्स घेत एक व्हिडिओ दाखवला आणि निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांनी हे व्हिडिओ पाठवल्याचं बोललं जात आहे। त्यांनी स्वतः हे व्हिडिओ सगळे निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेत।